आवडतात प्रकाश जातीवादी तो धगधगती आग आहे म्हणून त्याचं नाव खेडोपाडी गावोगावी जागोजाग आहे 18 पगड जातीसाठी त्यांचा निस्वार्थी त्याग आहे आणि बाळासाहेब आंबेडकर खरा भीमाचा वाघ आहे भीमाचा वाघ आहे मला बाई आवडतात प्रकाश आंबेडकर मला बाई आवडतात प्रकाश आंबेडकर मला बाई आवडतात प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी आलेले आहे जांभूळकर भाऊसाठी आलेले आहे फक्त कोणासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट असताना सुद्धा तुमच्यासाठी आले तर तुमचं काय कार्य आहे अरे साधा आपल्या एका मैत्रीचा मुलगा आम्हाला मिळतो तर आम्हाला असं वाटते का याच्या मायचे माझ्यावर उपकार आहे माझी मैत्रीण होती अरे विचार करा जो महापुरुषांचा नातू बाळासाहेब आंबेडकर आपल्याजवळ बसलेले आहे त्यांच्या बापाचे आपल्यावर असंख्य उपकार आहे तर काय तुम्ही त्यांच्यासाठी एवढं करू शकत नाही पर्यंत हे 27% आरक्षण जे आहे त्याला स्थगिती देण्यात येत आहे आणि विधानसभेमार्फत शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण त्या ठिकाणी थांबवलं म्हणजे एकंदरीत ओबीसीचं असणारं जे आजपर्यंत प्रगती झाली ती प्रगती थांबवण्याचा एक मार्ग अवलंबला जाणार अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस एससी आणि एसटीच्या संदर्भातला निकाल मला असणारे अनेक अधिकारी असं म्हणतात ज्याही सभेमध्ये आपण असताना आमच्या रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणजे आरक्षणाचं प्रमोशनाचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी उपस्थित करा त्यांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे चुकीचा असं मी त्या ठिकाणी म्हणत नाही परंतु या सर्वांना माझी असणारी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा आपण पहिल्यांदा जाणीवपूर्वक वाचा तो वाचा ह्याच्यासाठी की नुसतं वर्गीकरण केलं असतं तर मी असताना मानतो की अडचण काहीच नसते पण वर्गीकरणाबरोबरच त्यांनी असणारं क्रीमी लेअरचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला क्रीमी लेअरचा मुद्दा मांडत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की क्रीमी लेअर मध्ये कोण येतं त्यांनी व्याख्या केली आणि ही व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलंय की ज्या कुटुंबामध्ये एखाद्याने आरक्षणाचा फायदा घेतला असेल महत्वपूर्ण आहे की एखाद्याने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रीमी लेअर मध्ये येतो आणि जे कोणी क्रीमी लेअर मध्ये आले त्याला यापुढे आरक्षणाचा फायदा मिळणार जे कोणी क्रीमी लेअरचा फायदा घेतलेला आहे त्यांना यापुढे आरक्षणाचा फायदा मिळणार नाही म्हणजे क्रीमी लेअर जो झाला त्याला आरक्षणातून मुक्त करण्यात आलेला आहे किंवा आरक्षणाची यादीतून त्याला बाहेर ढकलण्यात आले मित्रो हा निर्णय मी असताना मानतो की मुळावरतीच घाला घालतोय आरक्षण असल्यामुळे आपण शिकू शकलो शिकल्यामुळे नोकऱ्या लागल्यामुळे आर्थिक परिस्थिती बदलली आणि आपल्याला पाहिजे तसं आपण वागू लागलो अशी असणारी परिस्थिती
आता उद्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सुद्धा जी.आर. निघालेला आहे. जाता जाता या सरकारने पाटणाच्या एका हायकोर्ट रिटायर्ड हायकोर्ट जजचं कमिशन नेमलं. अंमलबजावणी कशी करायची ते सांगा. उद्या अंमलबजावणी झाली तर ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्यांना यापुढे आरक्षणाचा लाभ कसा मिळणार नाही या संदर्भात अंमलबजावणी होणार आहे. उद्या ही अंमलबजावणी झाली तर अनेक जण जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी आरक्षणापासून वंचित होतील आणि ते एकदा वंचित झाले की त्यांना विकास त्यांचा खुंटला अशी असणारी परिस्थिती. किती जणांना हा निर्णय मान्य आहे असं मी विचारतो या सभेमध्ये जे उपस्थित आहे त्या किती जणांना हा निर्णय मान्य आहे. ज्यांना मान्य आहे त्यांनी हात वरती करा. ज्यांना मान्य नाही त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या. आरक्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत मान आहे, सन्मान आहे, अधिकार आहे हे आपण लक्षात घ्या. आत्ताचा असणारा जो प्रचार काँग्रेस मार्फत बीजेपी मार्फत चाललाय की हे संविधान लाल आहे की काळा आहे, तेव्हा हा सगळा असणारा खोटा प्रचार. खरा प्रचार जो खरा इश्यू जो आहे, खरा प्रश्न जो आहे तो आरक्षण राहणार की न राहणार हा त्याच्यातला भाग. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याची अंमलबजावणी करावीच लागते. पण हा निर्णय चुकीचा आहे असं कोणीच म्हणत. वंचित बहुजन आघाडीशिवाय हा निर्णय चुकीचा असं कोणीच म्हणत नाही. आणि उद्याचा हा निर्णय चुकीचा आहे हे म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे तर विधानसभेचा, लोकसभेचा. आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हा निर्णय चुकीचा आहे असं म्हणायचं असेल तर तुमच्याकडे आमदार असणं अत्यंत महत्वाचं आहे. आमदार जर नसतील तर तुमची कुठच्या आधारावरती तुम्ही म्हणणार. किती मोर्चे करा, किती संमेलन घ्या, किती सभा घ्या, ती काय म्हणणार निर्णय झालाय, निर्णय आम्ही असताना अंमलबजावणी करतो. आणि म्हणून उद्याचा हा निर्णय चुकीचा आहे. उद्याचा हा निर्णय चुकीचा आहे जर म्हणायचं असेल तर आमदारामार्फतच आपण बोलल्या जाऊ शकतं हे लक्षात घ्या. काँग्रेसचे आमदार हे बोलणार आहेत का तर नाही. त्यांनी असं निर्णयाचं स्वागत केलं. भारतीय जनता पक्ष म्हटलं आम्ही अंमलबजावणी करतो. मग तुम्हाला आता वाचवणार. आणि उद्याचा हा लढा आपल्याला जिंकायचा असेल तर खून घातली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचा आमदार हा निवडून दिल्याशिवाय आपल्याला आता असणारा पर्याय नाही हे लक्षात घ्या. पर्याय नाही. मी आपल्याला सगळं विचारतो की माणूस आहे, त्या माणसाच्या शरीरातलं हृदय काढलं तर काय होतं? काय होतं? काय होतं? जिवंत राहतो की मरतो? तसंच उद्या संविधानामधलं हा जो आरक्षण
जे कलम दिलेलं आहे पण त्यालाच निकामी केलं तर काय होणार आहे? विकास हा पूर्ण थांबणार आहे. आणि म्हणून आजचं जे निवडणूक आहे, ही विधानसभेची जी निवडणूक आहे, ही विधानसभेची निवडणूक आरक्षणाच्या अवतीभोवती फिरणार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आपलं सगळ्यांना आहे, टॅक्स तर घेतला जातो त्याच्यामुळे विकास होत राहील, परंतु आरक्षण संपलं तर तुमचा विकासाचा मार्ग संपला हे लक्षात घ्या. आरक्षणवाद्यांच्या विकासाचा मार्ग संपला आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ओबीसी, SC ST यादी, वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत की ज्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे, त्या गॅस सिलेंडरच्या बाजूने आपण मतदान दिलं तर आपण आरक्षण हे वाचू शकतो. आमच्या पुढच्या पिढीचा माना सन्मानाचा लढा हा आपण चालू ठेवू शकतो. एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय आघाडीचा विजय असो. तुम्हाला